भिंतीवर उभा राहिलोय जिथे चुकली पडली. बाजूला टाळा. कोण असलं रे? नटवर्य केशव मल्हारराव इनामदार, अच्छा रंगभूमीचा बेताज बादशाह. केशव मल्हारराव इनामदार म्हणतात मला. काय गड्या लागला 400 रुपयाचा डाव लागला. जरा चलक इंग्रजी प्यायची बरं का. नाटकाशी थोडं तरी इमान ठेवा इनामदार. बाहेरलाही गर्दी जमली नाटकाला. असं आता दारू दारू आणि दारू मरस्तवर फकस्त दारू. दारू एकच प्याला नाही आज. नाही चंबुराचं अहो तुम्हासनी मोहर घालून गनिमाने डाव साधला. रायगडाला जेव्हा जाग येते बी नाही. जिथून टाकली तिथं न पडली, जिथून टाकली तिथंच चुकली. कर्तव्याची उडी वाहतो ही तुरवांची चुडी. समधी नाटक पाठत मेलेला. टाइम प्लीज. ही कळी झेंडूचं फुल आहे. झेंडूचं फुल. असं काय बघतोयस डोळे खालू. समजावा आपल्या चिरंजीवासने. अहो झालं तरी काय का चिडताय असा. फडावर नाचता या तमाशात नाचता या. काय रे पोरा. अरे पराबाप मुस्काट फोडेन. अहो पण घराची घराण्याची प्रतिष्ठेची माती करतायसा. अभाऊ कलाकार आहे म्या. आणि का वाईट काम करतोय का सांगा ना. कोणाचा खून केला का दरोडे टाकले. रंगकर्मी आहे म्या. इथं चालणार नाही. वाड्याच्या बाहेर जायसाठी काय पाहिजे ते करायचं. अबा म्या रंगदेवतीची सेवा करणार. असं मग बाहेर जायचं. एका तारा झाली वय. तारा काय रे बाचा काळीच आहे म्हणून काय घर सोडायचं वय. लात मारली तरी बिरायचं. अरे पण मी काय म्हणतो काय गुन्हा केला रे केशाने. हाकलला घरातून. चला मुंबईला जाऊ. हा मुंबईला जाऊ. काय खायचं काम वाटलं वय. अरे माया नगरी ती. मेहनत करणार की राव. लात मारेल तिथं पाणी काढील केशा. साम दाम दंड भेद समद माहिती त्याला. हा पण मोठा नट व्हायचंय. अरे हा पण लई मेहनत करावी लागेल. हाय का तयारी. गोऱ्या खरं बोलतोय.
फलाट क्रमांक 7 वर लागलेली गाडी ही चिपळूणला जाणारी गाडी आहे. ओ दादा, नमस्कार. दादा इकडे नाटकाचं थिएटर कुठे आहे हो? इथून सरळ गेलात ना की डावीकडे वळा. हा, आभारी. नमस्कार. गोळी घ्या. ठीक आहे. जपून जा हा आणि लवकर या. हो लवकर येतो. नाटक संपलं की येतो. केशव लय भारी नाटक मंदिर बघ. बोर्डावर तुझं बी नाव लागल, केशव इनामदार. जन्मदात्या बापाचं नाव विसरला करा आग लाव्या. बापाचं काय करायचंय? बापाने बोर्डावर लात मारून हाकलला करा बाहेर. गप गप तुझ्या आईला अरे अंगावर नको. सरमाड्या नरसाळ्या. किती शिव्या घालतो रे. अरे चुकलं चुकलं जरा बघ ना. चुकलं माफ करा. तेव्हा चुकून धक्का लागला. पेटी पडली. जरा जपून चालावं. अपघात होत नाही. हा माफ करा. केशव 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 नाटक बघूया की मर्दा. हे का गाव नाहीये. मुंबई आहे. म्हातार तिकडच गेले. केशव सांभाळून केशा. नमस्कार चांगलं करते. करा. अरे तुम्ही अजून कसलं पाठांतर करताय? चला आज चला जोरात करा चला. विठोबा घंटा. चल तिसरी बेल देऊया. चला आत वा विंगेत नको गर्दी. चला. अहो कुठं पाहुणं? नाही मी अहो इथं कुठं? काय खिसा पाकिट हरवलं तुमचं? नाही हे काय? नाही. हा? बसा. जी. अहो इथं कुठं बसताय? नाटक सुरू झालं ना. चला. ही टोपी हे? अरे हा कोण आहे? याला बाजूला काढा. कोण आहे हा? हे बाबा चल आज चल बाबा. इथे कुठे आलास तू? मारू नका. चुकलो. अरे बाबा मध्येच कुठे आलास तू स्टेजवर? अरे परंतु इथं काय करतोस तू? मी केशव ते साताऱ्यावरून आलो ना. हे बाबा सातारा. चल नाटक सुरू करायचंय. चल चुकलो. ठेवू नको परत. चल. बेंधाळ की काय माणूस? हा डायरेक्ट स्टेजवर एंट्री म्हण हाणला असता लोकांनी. हट दिवे लागले समोर प्रेक्षक. अरे समधे शिव्या घालत होते. तुम्हाला सांगतो हा. बघा एक दिवस हीच लोक टाळ्या वाजवतील माझ्यासाठी. अशी एंट्रीलाच टाळी घेतो का नाही? अरे या माया नगरीत येऊन नाव पैसा इज्जत नाही कमवली ना तर इनामदार नाव सांगायचं नाही. अंगाशी नटवर्य म्हणताल मला सगळे. नटवर्य ओय नटवर्य या खाली या जमिनीवर या. का रे
ते बापाचा काय काही फुकट झोपायला? अहो नाही दादा, मी कलाकार आहे, काम शोधायला आलोय मुंबईत. असं वय? हा. मग झोप झोप, खुशाल झोप. हा? मुंबई कलाकारांचे, कोणाच्या बापाचे नाही. झोप झोप झोप, तू झोप. लय झालं राव. आता गणपतीला प्रत्येक माणसानं जर गावाला जायचं म्हटलं तर सिटीसाठी माणसं आणायची कुठून? अहो रोजचे खेळ सुरू म्हटल्यावर माणसं कमी पडणारच ना. दादा चाल्या ना. काहीतरी मग गणपती दरवर्षीच येतात हो. म्हणून काय राम 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 राम. पाहू ना. यो तुझा ना काल स्टेजवर डायरेक्ट अवतारला होता. होय की. बबनराव केवढा वाईट टाकला. अहो चुकून झालं ते. पण पाहुणा इकडे कुठं? अहो ते चहा प्यायला आलो होतो. राहायला कुठं? कुठं म्हणजे इकडे कट्ट्यावर झोपतो. कट्ट्यावर म्हणजे घरदार नाही? हाय ना, पर गावाकडे घरदार गुरडोर जमीन जुमला सगळे. पर काय नाटकाचे येडे. गावाकडे तमाशात लई सोंगा करायचो, लय भारी असं लोक म्हणायची. अरे वा, जमल मोर. हा जमल. नाटकाचा स्टेज लावा येता? करतो की. मेहनतीचं काम आहे. अहो मेहनतीला वाघ आपण कंच बी काम करू. फक्त नाटक कंपनीत काम करायचे. तू असं कर, रवींद्र नाट्य मंदिर माहिती आहे? इथून सरळ जायचं, त्या चौकातून डाव्या अँगल वळायचं, समोर सिद्धिविनायकाच्या मागे रवींद्र नाट्य मंदिर. लवकर ये बाबा, लई महत्वाचं काम असतं. येतो येतो. लई उपकार झाले तुमचे. असू दे. चला, याला म्हणतात माणूस. कंच बी काम करायला माणूस कसं तयार असायला पाहिजे. चले तेव्हा कुठं पोट भरतं. केशा अरे टकोरा फिरलाय का? पेट्याचा बोजा उचलणार का तो? अरे मग काय झालं त्याच्यात? काम आहे शेवटी, करायला पाहिजे. कपे रताळ्या, अरे हिरो व्हायचंय ना. गपरावा तुम्ही दोघं. एकदा नाटक कंपनीत घुस होतं दे, मोरचं मोर बघू. चला जायचंय. मी कविता करतोय हे सांगू नको असं म्हणालो मी. हो ना रे बाळू? हो 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 काय? नाही. कविता करतोय म्हणे. तोंड बघा. कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावर? दिवसा उजेडी तोंड लपवायचं आणि रात्री चांदण्यांवर कविता करायच्या. कारण शेवटी मनातही तेच ना, चांदणं चोराच्या म्हणजे माझ्या. ऐकलंस ना बाळू? हे खिशात त्याला बोलायचं. कागदी कंचा कागद कवितेचा म्हटलं ना, तुझा विश्वास नाही बसायचा. कविता संग्रह लिहितो मी, वाहतो ही दुर्वांची जुडी. अगं ताई तुला सांगू नको म्हणून सांगितलं होतं ना, म्हणून नाही सांगितलं. उगं खोटं कशा पाय बोलू. आता पण असेल त्याच्याकडे कविता, तुला सांगितलं म्हणून नको. सतत बडबड करत असतो काय ते. द्वारकाजी, याला सगळी नाटकं पाठ येतं असं? आठवणींना अजूनच झोंबती, आठवणींना अजूनच झोंबती, आठवणींना अजूनच झोंबती. अरे बोल ना, विसरलास का? बोल. काही सज्जन कोणी दुर्जन, काही सज्जन काही सज्जन कोणी दुर्जन, तरुण कोणी वृद्धपण, तरुण कोणी वृद्धपण. या सामन्यांनी विविध गुणांनी, या सर्वांनी विविध गुणांनी जशी घडवली तशीच घडली आयुष्याची घडी. वाहतो ही दुर्वांची जुडी. अरे पावसात का भिजतोयस? इकडे आते. अरे काय तू पावसा पाण्यात कुठे भिजतोय बाबा? अरे केशव तू पावसा पाण्यात कुठे भिजतोयस? ते अचानक आला पाऊस. चल आज चल, छत्री घेऊन नाही येण्याचं का? इथं का भिजली अंगात तर? हा ये अगं जरा दूध गरम करायला ठेव. या ती बस तिथं खुर्चीवर बस. अरे खुर्चीवर बस. त्या एक काम कर, टॉवेल घेऊन ये जरा. आणि का तू पावसा पाण्याचं असं कुठं भटकतोयस?
छत्री नाही वापरता येत तुला? हे घ्या बाबा. आण हे घे आणि केस पुस पहिले. हां तू एक काम कर, माझं झब्बा आणि पायजामा घेऊन ये जा. आणि राहतोस कुठं तू? जवळ बाग आहे ना, त्याच्या कट्ट्यावर झोपतो. बगीच्याच्या कट्ट्यावर? हां हां. हे घ्या. आण हे घे, मागे नानी घर आहे तिथं बदलून घे जा. जी. आणि केस कोरडे कर पहिले. हां. बाबा कोण हा? अगं केशव इनामदार नाव आहे त्याचं. 2-3 दिवस झाले आमच्या कंपनीत येतोय. साताराहून आला इथं नोकरीसाठी. नाटकाचं भयानक वेळ आहे. नुसतं वेळच नाही, बरीचशी नाटकं पाठ आहेत त्याला. पण एक आहे, मनाने भोळा बिचारा. अरे बस बस. नमस्कार. बस 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 बस. अरे बस ना. नाही राहू द्या. मेहनत करणाऱ्याला मुंबईमध्ये काम आणि पैसा याची कधी कमी पडत नाही. नाटक कंपनीत काय मिळणार तुला? मला लई याड आहे नाटकाचं. अहो गावाकडं ना तमाशात नाटकात हिरोची भूमिका करायचो. हां. अच्छा, मग हिरोचा कामगार कसं काय झालास तू? कामगार? हां, पर तुमचा आशीर्वाद राहिला ना तर कामगाराचा परत हिरो बनून दाखवत. नाटकं पाठ आहेत आपल्याला. नट सम्राट बी पाठ आहे. बोलू बोलू बोल. तेव्हा जागावं का मारावं दॅट इज सवाल आहे. जागावं का मारावं एकच सवाल. या दुनियेच्या उकिड्यावर खरकाट्या पत्रावळीच्या तुकड्या वाणी जागावं बेशरम लाचार आनंदानं का फेकून द्यावं हे द्यायचं लागणार. बस 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 बस. इतके दिवस मी दाखवलं नाही, पण लक्ष आहे माझं. बरीच नाटकं पाठ आहेत तुझे. जी. बाबा गोळी घ्या. अगं आता घ्या. तू काय ऐकणार आहेस का? चला येतो मी. अरे केशव. जी. जरा इकडे. हां. एक काम कर. हां. हे पैसे दे. हो नको. कशा पायी? बाहेर जाऊन वडापाव खा. अहो, पोट फुटस्तवर नाश्ता केलाय. इथे समोर चाळीमध्ये डॉक्टर वैद्य राहतात. बर. त्यांच्याकडून औषध घेऊन ये स्वतःसाठी, म्हणून देतोय. कळलं? आणि बघ, तुझी जर राहण्याची इथं व्यवस्था नसेल तर काही दिवस आमच्याच घरात राहिलास तरी चालेल. मी सांगितलं तेवढं ऐकायचं. कळलं? चला येतो मी. द्या. जपून जा. हो हो. मी सांगतो ते आणि तसंच होणार. बायकोच्या मर्जीने चालणारे इतर नवरे आणि मी एका रांगेत उभे करू नकोस. कुणासमोर बोलती तू? हे घर माझं आहे. इथं म्या म्हणून तोच कायदा आणि इथे मी म्हणेन तोच कायदा. मला नाही मान्य तो कायदा. बायकोला सुशिक्षित आहे म्हणे. करायचं, बायकोला पदोपदी अपमानित करायचं हे शिकला? काय कामाचं ते शिक्षण? तू इथं काय करतोयस? नाटक प्रयोग रंगात आलाय. ताप गेला वाटतं. बरं व्हायचं ना. बाबा मला इथं स्टेजवर आलं ना का समजायचं इसर पडतो. बरं वाटतं. पशु आहेस तू. सुशिक्षित पशु आहे तू. मला दिवस हवाय. मी नाही नांदायची या घरात. मी जाते. मातीत मिसळण्यापेक्षा तुम्ही भ्रष्ट होणं पत्करलं. चल भ्रष्टच व्हायचं होतं तर माझ्यासारख्या माणसात नसलेल्या माणसात कशाला आणलं. चांगलं काम केलं. सॉलिड केलं. गाणीची दुर्गंधी लय दुरून येते बाबा. पर सुगंधासाठी केशव नाका मोर न्यावा लागतो. इकडे जी. जी काय काय बोलत होतास? ते होय ऐकलं तुम्ही? ते म्हणे घाणीची दुर्गंधी लई दुरून येते बाबा. पर सुगंधासाठी अत्तराचा फाया नाका मोर न्यावा लागतो. छान. क्या मस्तच नट आहे तो. फाईन नट आहे तो. जमलं वय.
म्हणजे अरे मस्तच जमला काहीतरी काय राव. नाही हे अरे याची सगळी नाटकं पाठ आहेत. हा मग ए केशव ते 12% कर ना 12% कर ना. कर तू. ते काय जमणार नाही. जमणार नाही. ए कर कर करतो मस्त करतो. अहो मूर्ख, तुमचा हात जर इतका वर आला असेल तर गरिबांमध्ये वाटून टाका. पैसा शेमलेस युसलेस. देशपांडे माई. अरे वा अरे तर काहीच नाही याच्यापेक्षा संभाजी काय सरस करतो. नाही ते तब्येत बरी नाही हो. देवी संभाजीराजे म्हणजे. बरं ठीक आहे देव आहेत ना मोरूची मावशी कर. चल चल कर. होऊन जाऊन दे. करतो करतो. मस्त करायचा. करतो. चल. टांग टिंग टिंगा कटांग टिंग टिंगा कटांग टिंग टिंगा कटुंग. टांग टिंग टिंगा कटांग टिंग टिंगा कटांग टिंग टिंगा कटुंग. या केशवमध्ये काही खास बात आहे निश्चित. बाई भुंगा. जर का एखादी संधी मिळाली ना तर एक दिवस नक्की मोठा कलाकार होईल. आज पण इथं झोपायचं का? का रे काळ्या काय होते झोपायला? गारवारा येते ना. ही बॉक्या अरे मच्छर लई बंद बंद करतात कानात. अरे मग एका रात्रीत बंगला मिळणार का तुला? खिशात नाही आणा मला बाजीराव म्हणा. गप गप. केशव काय रे तुला मी एकदा सांगितलं होतं ना बरं होईपर्यंत घरी राहायचं म्हणून. कलाकारांनी असं बेवारा झोपलेलं मला आवडत नाही, कळलं ना. तर सामान उचल माझ्याबरोबर चल. अहो पर मला बाकी पण नाही बीड नाही. सामान उचल माझ्या मागोमाग चल घरी चल. जी जी. केशा केशा म्हाताऱ्या संग नको. कपडे काळ्या मांजऱ्यागत आडवा नको येऊ. चल केशा. काय बरं वाटतंय ना? बाबाच म्हणालेत की उठावू नको, आराम करू दे. ताप उतरलाय की नाही? हा म्हणजे जास्त झोप लागली जरा. ते बाबा प्रयोगाला गेलेत. तू तोंड हात पाय धुवून घे, चहा देते. काय झालं? काय झालं म्हणजे काय? ही काय तारा झाली भाई? तारा झाली नुसता चहा? अरे जरा पोहे शिरा. अरे पकासुरा पोट दिलं म्हणजे काय लगेच हात पकडायचा नसतो. शिरा पाहिजे फुकट्या. हाडाच्या काड्या बरगडाच्या पिपाण्या असं तुंतुन वाजविना कानाखाली का कानाची डोलकीच होईल तुझ्या. काय आहे ते? काय नाही. कुठे काय? ते जे लपवलं ते बोलत होतास ना त्यांच्याशी? ते होय. मित्र आहेत माझी, सवंगडी सखे सोबती जीवाभावचे मैत्री. मला सल्ले देतात, माझ्या संग हसतात रडतात. यो पठ्ठ्या काळ्या आणि यो गोऱ्या मन आहेत माझी. बोल दोघांशी पण ऐक मात्र गोऱ्या मनाचं. ते खरं असतं ना, पचवायला जड पण सत्य असतं. कर्णाच्या भूमिकेसाठी नवा मुलगा शोधतायत. असं? कर्ण, मृत्युंजय कर्ण. मला ठाव आहे की इंद्राला जेव्हा मी कवच कुंडला दान केली तेव्हाच समधी नाती आणि पक्ष गंगारपर केली राजमाता कुंती. अरे तू त्या कर्णाच्या जोशात काय माझा लंगडा शकुनी मामा करतोस की काय? बाजलं पाय मुरगाळला नव. पाय सोड, पाय सोड. जी जी जी. ए नाटकाचं पुस्तक आहे मृत्युंजय कर्ण. नीट तयारी कर. बरीच मुलं येणार आहे. तू पण कर्ण सादर कर. शांतारामजींच्या कंपनीचं काम मिळालं ना तर आयुष्याचं सोनं होईल तुझ्या. पण त्यासाठी प्रयत्न हवे आणि चिकाटी हवी. ती बी आहे आणि निश्चय हवा. करतो की. शाबास. मिनल जर मेकअप बॅग दे. हो. द्या. जपून जा. हो. लवकर जायलाच हवं का? अगं म्हणजे काय, मेकअप मधनं कलाकारांच्या आधी मेकअप रूम मध्ये पोचायला हवं.
चला येतो मी. जी. अरे असू दे, चांगलं काम कर. केशा 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 संधी मिळाली बघ. अरे कावळ्या, अर्ध्या हळकुंडानं लगेच झाला का पिवळा तू? हा, अरे नाटक ते, आणि ते बी कर्णाचं. अरे हट, केशासाठी कठीण काय पण नाही, समजला का रे भुईनळ्या? कठीण आहे, कर्ण तो कर्ण. जा रे, नाटक पाठ आहे केशाला. अनुच्चार माती खातोय आपण तिथं, माती. कशा घाबरवतोय बर का तुला? घाबरवतोय. बरोबर बोलतोय गोरे. हा, आता काय करायचं रे? ती मीनल आहे ना, मीनल. हा, ती शिकू शकते बघ तुला उच्चार. विचार तिला. अरे काय काय चाललंय काय मग? या निर्मात्याला काय आपल्या अक्कल नाही शांतारामला? अरे व्यावसायिक रंगमंच हाऊसफुलचा शो खेचणं काय सोपं काम आहे? मग कर्णाच्या भूमिकेसाठी ऑडिशन्स काय गरज आहे? आणि हा बबन काय मेला? कंपनीतला सगळ्यात अनुभवी नट. मग अरे जाऊ दे रे श्रीपाद, जाऊ दे, घेऊ दे त्यांना ऑडिशन्स. अरे नवीन कलाकार किती आले आणि गेले, मला काही फरक पडत नाही, आणि माझी कोणाशी स्पर्धाही नाही. 4 दिवस झाले की शांताराम परत येईल माझ्याकडे आवड्या आवड्या तोड घेऊन. 4 दिवसाची थेरायत रे. बरोबर आहे त्याचं. मी तुम्हाला सांगतो, कर्णाची भूमिका ही मलाच मिळणार. केशा केशा ठोकळ्यावानी उभा नको राहू. असं कसं बोलू? जायचं का गावाला परत? हा, काय झालं? नाही, म्या सूतपुत्र नाही, 111 कौरव नाही, कौंतियन पहिला पांडव तर अजिबात नाही. असं कोण बोलतं? कर्ण. असं अशुद्ध? तीच तर शिकायचंय ना. म्हणजे नाटक शब्द पाठ आहे आपल्याला, अजिबात कुणी नादच करायचा नाही. पर बोलण्यात मिस्टेक आहे. मुद्द्याचं बोल, मुद्द्याचं. आपण तू शिकव ना. नाही रे बाबा, खूप कामं पडली आहेत. आता भाजी फोडणीला घातली, कचरा काढायचा आहे, पोछा मारायचा, खूप काम आहे. आपण करतो ना समधी काम, झाडू मारतो, लादी पुसतो, समधी काम येतात आपल्याला. गावाकडे करायचं ना. दे मी जाडतो. अरे भरपूर कामं पडलीत, मला दे. मी करतो ना, समधी कामं करतो एकदम. काय ते करणं सोपं नाहीये. तुम्ही उच्चाराचं बघितलं ना तर करू शकना. असा करणं तरी म्हणा आधी. कर्ण सोपं आहे ते. करतो, तयारी करतो. म्हणजे बाणातलं न मारायचा, नळातलं काय. अजून तयारी कर. हा, देवांचा देव इंद्र आज आपल्या दारात येणार, एक याचक म्हणून बामणाच्या रूपात. ब्राह्मणाच्या. काय ते? ब्राह्मण. हा, बटाच्या म्हणलं तर चालन का? थांब. काय थांब? वृषाली थांब. प्रॅक्टिस चालली कर्णाची. कर्ण नाही, कर्ण. हा, तेच. वाणी कशी आरशावाणी स्वच्छ असली पाहिजे. अरे बाबा, वाणी पण छान, पाठांतर चांगलं कर. कसा कर्ण मस्त झाला पाहिजे. करतो कर्ण करतो. तुझं राजकारण हा काही माझा विषय नाही आणि कधीच असणार नाही. निर्बास माणसानं कासवासारखाच. माणसानं म्हण. तेच तर म्हणतोय ना. तेच नाही, तेच. आजही माझा अर्जुनाला दिलेलं हे द्वंद्व म्हण. आजही माझं अर्जुनाला दिलेलं चुकते, सारखं चुकते. पुस्तक ठेव ते पुस्तक आधी. घे मिरची घे. धर घाल तोंडात. जी बोलत नाही ना. बघतो काय? घाल तोंडात घाल. काय करतोयस? मिरची आहे रे ती. वळण लावतो. वळत नाही ना, वळत नाही.
नाही नाही कृष्णा, मी प्रचंड संभ्रमात. देवा सांभाळून घे रे, मी प्रचंड संभ्रमात आहे. आई युद्धाच्या वेळी राजमाता कुंती माझ्या समोर उभी राहती आणि मला म्हणते का मी बरोबर जेवणाची पण काळजी घे. मी पहिला पांडव नाही. बाई उशीर झालाय, जायला पाहिजे. अगं बाबा ओरडतील, जायला पाहिजे. खातोय की भरव? भरव चला आता. राजमाता कुंती स्वतःच खा. आलो. कोण आहे? हो हो हो, उघडतोय दार. थांबा जरा. अरे बबन, तू? अर्जुन माझ्या हातून मारला गेला, तरी तुझे 5 पुत्र जिवंत राहतील राजमाता कुंती. आहे की नाही माझा आवाज खणखणीत? बोला शांतारामजी, आहे की नाही माझा आवाज खणखणीत? हा, माझ्याकडे बघा, माझं गेटअप बघा, शोभतो की नाही मी करणं? हो हो. मग तुम्हाला असं काय कमी दिसलं माझ्यात की तुम्ही तो काल परवा साताऱ्याहून आलेल्या त्या बॅकस्टेज करणाऱ्या कामगाराला तुम्ही कर्णाचा रोल दिलात? अरे तू कमी पडतोयस म्हणून केशवला कर्णाचा रोल दिला असं का समजतोयस? हे बघ, शिवाय मला अनुभवी द्वारकाजींना असं वाटतं की केशव कर्णाची भूमिका चांगली करेल. आणि द्वारकाजींची नजर पारखी आहे, त्यांचा अंदाज चुकायचा नाही. ए केशव, ए केशव उठ. अरे उठ. हे ऐकतोस का? अरे उठ. अयो उठ. अरे साधा कामगार तू, पाठीत खंजीर खुपसतोस. उठ. अरे 15 वर्ष व्यावसायिक रंगभूमीवर रक्ताचं पाणी केलं मी, आणि तू मला आव्हान देतोस या बबन शिंदेला? अरे ये मैदानात. अरे तू कळलं करणार? अरे पाचोळ्यासारखा उडून जाशील. चल बोल, कर्णाचे डायलॉग बोल. आत्ताच फैसला होऊन जाऊ दे. हे स्वर्गस्थ देवतांनो, कितीही विचार केला तरी तुम्हाला नमस्कार करण्याची उर्मी अंतरंगात जागृत होत नाही. कारण प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. यथार्थाचं वारूळ फुटताच लक्ष लक्ष मुंग्या तीक्ष्ण दंश करतात माझ्या अस्तित्वाला. मी आहे कोण? माझं अस्तित्व काय? या देहाची ओळख काय? प्रश्नांच्या भयान काळोखात मी चाच पडतोय माझी अस्मिता. कुत्सित नजरेनं बघणाऱ्या त्या तीक्ष्ण दृष्टिक्षेपांनी वेदनांचे आगळीत मोहळ उठतात. मी आहे कोण असे शेकडो दर्पण फोडून टाकले, तरी कुठल्याच दर्पणाला माझी ओळख सांगता येत नाही. अंगराज, सूतपुत्र, सूर्यपुत्र का कुंतीपुत्र? हे भयान आहे. विद्रूप आणि तप्त सळईपेक्षाही जास्त वेदना देणार आहे. आजपर्यंत माझ्या अस्तित्वाला एका क्षणात उद्ध्वस्त करणार, माझ्या स्वाभिमानाची लखतरच सर्वांसमक्ष आणणार ते सत्य. ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्यात माझ्या अस्तित्वाच्या. राजमाता कुंती म्हणतात की मी ज्येष्ठ पांडव आहे. असं म्हणतातून विजेचा लोळ सर्वांगातून जावा आणि आणि सहस्त्र विंचवांच्या नांग्यांच्या दंशानं संपूर्ण शरीरात वेदनेचा अग्नी पेटावा, वा सहस्त्र अश्वांच्या टापांखाली शरीराची चाळण व्हावी, त्याहीपेक्षा अफाट वेदनांनी मी कळवळलो. कृष्णा, का मला कवच कुंडलांनी सुशोभित केलं? का माझ्या मातेनं माझं मरण चिंतिलं? का मला दैवाच्या दुर्दैवाच्या स्वाधीन केलं? हे स्वर्गस्थ देवतांनो, मी आवाहन करतो आहे. मला न्याय हवाय. कोण आहे कर्ण? मला न्याय हवाय. न्याय हवाय. न्याय हवाय. ए चालला कुठं? फिरणं माग. ए बाबन्या, अरे शेपूट घालून पळतो कुठं? हा, कर्ण करायचं तर मर्दावानी ये ना मैदानात. तुझ्यासारखे 56 बाबा टोपी खाली ठेवतो केशव मल्हारराव इनामदार. नाद करायचं ना आपलं सांगून ठेवतो. हा, नटाने कधी अहंकारी असू नये. जो कलावंत आपल्या सहकलाकाराला सन्मान देऊ शकत नाही तो माणूस म्हणून तर सोड, नट म्हणूनही कधी मोठा होत नाही. रंगकर्म्यांनी शालीन असायला हवं, नम्र असायला हवं. द्वारकानाथ कांबळेचा शिष्य म्हणतोस ना स्वतःला, हे आत्ताचं वागणं तुला शोभलं नाही. बाबा चुकलो, माफ करा मला, परत नाही चुकणार.
आज तुझ्या आयुष्यातल्या नवीन पर्वाला सुरुवात होतीये. व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण. तुझ्या पायगुणानाचा पहिला प्रयोग सुद्धा हाऊसफुल आहे. हा हाऊसफुलचा बोर्ड असाच टिकवण्याची जबाबदारी सर्वस्वी तुझी आहे. तुझ्या मेहनतीवर अनेक रंगकर्मी, तंत्रज्ञ यांचे संसार श्वास घेणार आहेत. आता या रिकाम्या दिसणाऱ्या खुर्च्या थोड्याच वेळात सगळ्या भरून जातील. तेव्हा रंगभूमीशी आणि या रसिक प्रेक्षकांच्या चरणी शरण जा आणि मनापासून काम कर. तो नक्की यश मिळेल. पण त्याआधी मला एक वचन दे. या चेहऱ्याला लावलेल्या रंगाशी, या रंगभूमीशी आणि या रसिक प्रेक्षकांशी प्रामाणिक राहशील. एक उत्तम रंगकर्मी होऊन दाखवशील. मी वचन देतो बाबा. तुमचे संस्कार, तुमची शिकवण कायम मनात जपेन आणि एक सच्चा रंगकर्मी बनवून दाखवी. आशीर्वाद द्या. शुभम भवतु. ए विठोबा, पहिली बेल दे रे. चल, नाटक सुरू करायचंय. चला. हो, देतो दादा. काही मदत हवी आहे? नाही, करणार ना आपण. बाबांसाठी काय पण सोलो करणार आज सगळे. हे घे. एवढी मदत चालेल. चांगला वास येतोय. अंगाशी अशी झणझणीत भाजी ना जाम आवडती बाबांना. काय हसायला काय झालं? काही नाही. तू मोरूची मावशी करणार आहेस ना? हा, करणार ना. मोरूची मावशी करणार. टंग टिंग टिंगा कटंग टिंग टिंगा कटंग टिंग टिंगा कटंग. केशव, आयुष्यात यश मिळतं तेव्हा कसं वाटतं रे? यश वेगळं वाटतं. हाऊसफुलचे बोर्ड, टाळ्या, प्रेक्षकांच्या सह्या, वेगळ्या जीवनाचा अनुभव. पण खरं सांगू, लोक ना मूर्तीची तारीफ करतात, पण दगडातून ती मूर्ती घडवणारा शिल्पकार खरा महत्वाचा असतो. तसं मला घडवलं बाबांनी. तू बाबांच्या ना बोटात जादू आहे, जादू. त्याने असा मेकअप केला ना का बघता बघता केशवचा कर्ण होतो. गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असलं पाहिजे म्हणून अशी माणसं मिळाली. मिनल, तू नसतीस ना तर ज्यांच्या आयुष्याचा मार्गच खुंटलाय ते दूरचा प्रवास कसे करणार? मिनल, इच्छा असेल तर मार्ग बदलता येतो. फुलपाखराचे पंख छाटले गेले तर फक्त सुरवंट उडतात. सुरवंट उडू शकत नाहीत, सरपटतात. केशव, सुखाच्या संसाराच्या मृगजाळामागे मी पण धावले, पण जाऊ दे. तू म्हणतोस ना तुला संधी, यश बाबांमुळे मिळालं. 100च्या वर प्रयोग झालेत. गुरुदक्षिणा? अगं काय हे? मी घर संसार सोडून चारधाम यात्रेला जात नाहीये. माहिती आहे बाबा, 7 दिवसांचा दौरा आहे. मुंबई सोडली तर रात्री सगळीकडे गारवा असतोच. हे बघा, स्वेटर पण ठेवते आणि मफलर पण. आता स्वेटर कशाला लागतं बाबा? असू द्या. आणि फराळ पण ठेवते.
पंचशीकरांकडला चिवडा आणि शंकरपाळ्या. बाहेरचं तेलकट काहीच खाऊ नका. आणि ही औषधं वेळेवर घ्या बाबा. काळजी घ्या, विसरू नका. केशवला सांगितलंय मी सगळं. त्याला कशाला सांगितलंयस? तू एक काय कमी होतीस? तो सतत मागे लागतो माझ्या. तसंच पाहिजे तुम्हाला. तुम्हाला काही लक्षात राहत नाही आणि कोणी काय विचारायचं नाही. बाबा या नाव घेतलं ना आला. काय होतास कुठे तू? अहो चला, झाली का तयारी? शांतारामजींचा 4 वेळा निरोप आलाय. चाललंय. तू होतास कुठे? बाबा ये तुमच्यासाठी नवा मेकअप बॉक्स, व्हॅनिटी, गुरुदक्षिणा. बघा ना, आजकाल हिंदी मराठी सिनेमातले मेकअप पण असाच बॉक्स वापरतात. आवडल्या नाही? बॅग खूप छान आहे, मला अतिशय आवडली. तुझ्या भावनाही माझ्यापर्यंत पोहोचल्या, पण मी या भेटीचा स्वीकार नाही करू शकत. याचं कारण, ही मेकअप बॅग माझ्या वडिलांनी मला आशीर्वाद म्हणून दिली आणि माझ्या वडिलांना ती नटवर्य बालगंधर्वांनी दिली, म्हणून मी नाही स्वीकारू शकत. राग मान नको, पण तुझी भेट खूप छान आहे. चल चल, तयारी लाग, दौऱ्यावर निघायचंय आपल्याला. आलोच. ये अरे पाणी सांडलं, बस हलतीये. केशव केशव केशव, बघ बघ बघ, बाटली उघडली माग. चल की मर्दा, कशाला कोर पडली. लाज शरम आहे का नाही? नाटक करायला आलोय आपण. बाजूला बघ. बाजूला काय बघ, बाजूला काय बघ. निवडून घे, निवडून. बघितलं बघितलं बघितलं. खेळ ना तो, खेळ. केशव, बाकरवडी घेतोस? नाही नको. अरे घे ना. अरे अरे काय चाललंय तुमचं? काय चाललंय? थोडीशी घे. खेळतो खेळतो. नाही नाही, आकर्ण येणार नाही. संस्काराच्या जमिनीत त्याच्या मोहाच्या रथाची चाकं रुतून बसली आहेत. चल ना, पत्ते वाट ना लवकर. अरे वाटतो वाटतो, जरा दारू तर होतो दे. अगं त्यालाच काय विचारते, आम्हाला पण दे ना भाकरवडी. पोरी तुला सोन्याची माळ देईन, माळ देईन. माळे परी रेशीम रुमाल देईन, रुमाल देईन. हिऱ्याची अंगठी देईन, गोल गोल. ए बाबा, पुरे आता. हो, प्रवासाने दमला असाल ना. अरे पण सवय लागेल त्याचं काय? तू नसलास तर पंचायत नाही होणार का? मिनलनी सांगितलंय, प्रवासाने सांधे दुखतात तुमचे. तुझा आराम कर, तुझा रात्री प्रयोग आहे. हा. अरे मिनलला फोन केला? पोचल्याच केला होता की. हा, त्यात चुकायचं नाही. मी? अरे हो, तुलाच करावा लागेल. काय? अरे मावशी. मावशी? अरे मावशी काय पहिलवान होती का रे तुझी? हे नाही जमायचं आपल्याला, नाही जमणार, अजिबात नाही नको नको. अरे अरे जा मावशी म्हणून ये, लवकर जा जा. केशव केशव, इकडे. काय? अरे एकदम जोरात सुटलास तू. छान छान. अरे प्रेक्षकांच्या अशा टाळ्या शिट्या एका नशिबान माणसालाच मिळतात. नाही खरंच केशव, प्रेक्षकांचं खरं प्रेम तुला मिळालं. पण एक सांगू, तू असा बंदिस्त राहू नकोस. प्रेक्षकांचं हे मिळालेलं प्रेम, यश असं एन्जॉय करायला शिक. आणि हे बघ, काही लागलं तर हा बबन शिंदे आहे, याची आठवण कर. चाल. केशव, केशव, सावध राहा. हा, नाही म्हणजे हा बबन दिसतो तितका साधा नाहीये. कधी तुझ्या पाठीत वार करेल तुलाच कळणार नाही. ए पण तू घाबरू नकोस, मी आहे ना. चल केशव, लवकर ये. हा हा.
करतोस? अरे काय करतोस माझी सायकल? अरे थांबा थांबा, पकडा म्हणून तर त्याला. अरे माझी सायकल, अरे थांब. द्वारकाजी, केशव कमाल करतोय. काय झालं? ओ गेलाय कुठे तो? आत्ताच मेकअप करून गेला, विंग मध्ये असेल. अहो विंग मध्ये पाहिलं नाहीये, एंट्रीची वेळ आली त्याची. ते काही म्हणू नकोस तू. जा आधी केशवला कुठून तो शोधून आण. जा जा. बबन, काय केशव कुठे आहे? प्रयोग हाऊसफुल आहे. मला कळतंय आता, तू आलास का शेवटी सांगायला मला. हे बघ कसं करून वेळ काढा. ठीक आहे, त्याला आणतो मी शोधून. हो मावशी कुठे? मावशी येतील ना, येतीलच. कधी बाहेर बाहेर येतील इतक्यात. कुठे आहे तो? समजा बघितलं, कुठे गेलं काय कळे ना. अरे मूर्खा, शोध, त्याला एंट्री आली त्याची. झालो का? औषध आहेत तुमची. त्रास होत होता ना, घेऊन टाका. बादब्बा मुलाहिजा होशियार, हर हायनेस कनक लक्ष्मी देवी ऑफ कांदा. केशा टांगा पलटी गोडे फरार. डंक चिक टाक चिक डंक चिक टाक चिक. गार गार वाटते केशा. पैसा कसा खन खन खन. हाऊसफुलचा बादशा केशा. अशा गोऱ्या गोऱ्या फुलासारख्या पुरी सया घेता. एवढून कुठे आहे तुमचा स्टार कलाकार? त्याला शिंग फुटलेत. आले आणि केशव इनामदार असं नाव लागतं बाबांनो. आलाय नशीब. मां निषाद प्रतिष्ठाम तुम अगम शाश्वती समा. बोल 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 ना. यत् क्रौंच मिथुनात एकमवधी काम मोहितम. टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर मृत्यूच्या काळाशार डोहात. चला चला. केशव, द्वारकाची अशीच परीक्षा घेतात नटांची. काही वाईट वाटून घेऊ नकोस. काल प्यायला होतास ना तू, मग आठवते की नाही ते बघत होते. पर द्वारकाची लई जीव लावतात तुझ्यावर. चल मी घंटा देतो. तारा पार नाकात सणच घालताय. ह्याला जेलर रे जेलर. अरे थोबाडावानीच काळी जरे तुझं काळ. जे काही मिळाले ते बाबांमुळे विसरला का? काय क्या टामऱ्याला बाजू घेतो बाजू घेतो. महाबळी तू कशाला येतो तू? नमस्कार. केशव यांचं नाव संभाजी शिर्के.
निर्माते आहेत हे. यांना आपल्या दोघांना घेऊन एक चित्रपट करायचा आहे. तुर्तास नाही. अजून वेळ आलेली नाही. काय केशवचा जरा नाटकात जम बसू द्या. योग्य वेळेतच निर्णय घेऊ आपण. बरं. केशव, निर्जीव भावल्याने नाचवतोस ना तू, पण आता द्वारकाजी तुला नाचवतायत सजीव भावल्यासारखा. सर सर एक मिनिट प्लीज सर. मी हो. अहो असं काय करताय, तुमचा अधिकार आहे तो. चला चला चला, मुहूर्त टळतोय. आज पसायदान या चित्रपटाच्या मुहूर्तासाठी आपण एकत्र जमलेलो आहोत. माझ्या विनंतीला मान देऊन आदरणीय शांतारामजी आणि कवडी साहेब यांनी या चित्रपटाची निर्मिती करण्याचं ठरवलं आणि केशवला नायक म्हणून पहिल्यांदा संधी दिल्याबद्दल मी त्या दोघांचा अत्यंत ऋणी आहे. केशव सारख्या गुणी आणि मेहनती नाट्य कलावंताचं आज चित्रपट क्षेत्रामध्ये पदार्पण झालेलं आहे. मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो. रंगमंचावर राज्य करणाऱ्या या केशवला चित्रपट क्षेत्रामध्ये सुद्धा मानाचं स्थान मिळावं अशी मी नटराजाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. अभिनंदन. गावातून आला आणि सगळ्यांच्या डोक्यावर बसला. डोक्यावर बसला काय, बसवला. द्वारकाजींसारखा मोठा माणूस पाठीशी आहे ना. काय केशवचा जरा नाटकात जम बसू द्या. योग्य वेळेतच निर्णय घेऊ आपण. निर्जीव भावल्याने नाचवतोस ना तू, पण आता द्वारकाजी तुला नाचवताय. शिखरावर पोचवणाऱ्याच्या हातात जर ताकद असेल ना, तर पांगळाही चढतो गुरु शिखरावर. द्वारकाजींच्या दयेवर आणि भिकेवर जगणारा तो कैसुत्री भावली आहे द्वारकाजींच्या हातातली. एकदम कुत्रा. किती वेळ केला ह्यानी? फोन तरी करायचा ना. बाबा तुम्ही जेवण घेताय का? नाही, केशवसाठी थांबतोय मी. बाबा औषधं वेळेवर घ्यायला हवीत ना. लहानशा गावातून आला केशव, बघता बघता रंगमंचाचा स्टार झाला. हा त्या चित्रपटाचा हिरो. मित्रांमध्ये रमला असणार. असं वागत नाही तो, पण आला. या सिनेस्टार. किती उशीर रे, जेवायला थांबलोत आम्ही. चला बाबा, चल केशव, सगळं आवडीचं केलंय तुझ्या. आज खुश ना? खुश खुश आहे ना एकदम. काय मला कळवण्याची तसदी घेतली असती तरी बरं झालं असतं. नाही म्हणजे चित्रपटाचं कथानक वगैरे तर जाऊ दे ग, पण किमान चित्रपटात माझा रोल काय हे जरी मला कळलं असतं ना तरी खूप बरं झालं असतं. पण माझ्या बाबतीत काय निर्णय घेतले जातात हे सुद्धा मला कळवलं जात नाही. खुश, एकदम खुश. रागावलेला दिसतोयस.
आणि कोणावर? कसं असतं ना केशव, तुमच्यावर प्रेम करणारे जेव्हा तुमच्यासाठी काही करतात तेव्हा त्याची जाहिरात करत नाही, सरप्राईज देतात. हेतू इतकाच की घेणाऱ्याला आनंद व्हावा. तू आल्यापासून बाबांचं जीवनच बदललं. बाबा आधी रात्रभर पेंटिंग करत बसायचे, पण आता 24 तास त्यांच्या मनात फक्त तुझ्या प्रगतीचा विचार असतो. तुला मोठी संधी मिळावी, तुझं नाव लौकिक व्हावं, तुझ्या यशासाठी सतत झटतात ते. तुझा गैरसमज झाला असेल ना तर तो दूर कर, कारण मी काय बाबा काय तुझे शुभचिंतकच आहोत. ये पानं घेते, जेवण घे. एकदा का आपल्या नावाचे कॉपीराइट्स आपण देऊन टाकले की मग तुमचा तुमच्यावरचाच अधिकार संपतो आणि मग उरतं अवलंबून असणं, तेही दुसऱ्याच्या मर्जीवर. मी निघतो. केशव, अजून असा किती दिवस पळत राहणार आहेस? जगापासून पळशील, पण मग स्वतःचं काय? रेवती प्लीज. कसं असतं ना केशव, जे जवळचे असतात ते स्पष्ट बोलतात. इतरांचं काय, ते तर असेही कुजबुजत असतात. तेव्हा काहीही झालं ना तरी माणसाने स्वबळावर ठेचकाळत का होईना जगावं, पण इतरांच्या मदतीच्या कुपड्या घेऊन जगू नये. शूटिंग आहे, उशीर होईल. खरंच उशीर होईल? राजा, आता तरी स्वतःला ओळख. तुझ्यासाठी माझा जीव खूप तुटतोय रे, कारण मला तू मनापासून आवडतोस. कशाला त्या द्वारकाजींच्या मर्जीवर जगतोस? खर तर अनेक निर्माते वाट बघतायत तुझी, त्यासाठीच बोलवलंय तुला. आज रात्री पुण्याला जाऊया. मोठी पार्टी आहे तिथे. एक मोठे प्रोड्युसर वाट बघतायत, तुझी आणि माझी. नाहीतरी आपल्या दोघांची पेअर प्रेक्षकांना खूप आवडते. केशव, मोकळा हो, स्वतंत्र हो. मी रीग लावे निर्मात्यांची तुझ्यासाठी, मग तर झालं. अरे राजा, तू हो तर म्हण. कशाला त्या म्हाताऱ्याच्या दयेवर जगतोयस? आज रात्री येशील ना? मी वाट बघते. निघतो. केशवचा काय फोन आला नाही अजून. तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. शांत काय व्हा? 2 तास झाले, सगळी मंडळी वाट बघतायत, निदान फोन तरी करायला हवा. अहो तेच तर म्हणतोय मी.
किती माणसं ताटकाळतात त्याच्यासाठी. ही काय वेळ झाली? तुम्ही नका त्रास करून घेऊ. येईल तो. एक प्रश्न तुमची बिग बजेट फिल्म आहे याच्याविषयी थोडंसं सांगाल का सर प्लीज. एक बाबा सारी उशीर झाला. रंगकर्म्याने दिलेला वेळ आणि दिलेला शब्द चुकायचा नसतो. व्यावसायिक आहोत ना आपण. पैसे घेऊन काम करतो ना. कुणावर मेहरबान नाही करत आपण. चुकलो म्हणालो ना. एवढ्या मामूली गोष्टीसाठी कशाला वर्ग घेत आहे? ही गोष्ट मामूली नव्हे. अहो मुद्दाम करतोय का? रात्रंदिवस धावपळ सुरू आहे, बिझी शेड्यूल आहे. म्हणूनच वेळ सांभाळता येईल इतपतच माणसाने काम घ्यावं. आता काय कान धरू, उठा बशा काढू का नाक रगडू? आलोय ना, काम करायला चालू. शॉर्ट रेडी तुमचं? हो सर. बाबा चला मेकअप करा चला. खूप मोठा झालास तू. खूप प्रगती झाली तुझी. आणखीन होईल. आनंदच आहे. प्रतिष्ठित नट, सेलिब्रिटी होणार आहेस. घर, कार, मान, मरातब सर्व मिळेल. एक सांगावंसं वाटतंय केशव. फळाफुलांनी भरलेल्या वृक्षांनी जमिनीशी नातं तोडू नये. भरारी घेणाऱ्या पक्षांनी घरट्याकडे पाठ करू नये. मान्य आहे, खूप खूप पुढे जाशील तू. खूप प्रगती होईल तुझी. पण मार्गावरच्या पाऊलखुणा पुसू नकोस. अंतराने दूर राहिलास तरी नातं विसरू नकोस. लांब राहिलास तरी दूर राहू नकोस. काही शिस्त आहे की नाही? हो ना, किती वेळ झाला? एवढा वेळ करतायत काय ही लोक? जाऊ द्या, नेहमीच आहे. नाही थांबा, काका बोलतायत ते बरोबर आहे. आपणच जाऊन विचारूया. फार होत चाललंय. चला विचारूया. खूप झालं ह्यांचं. अहो काय चालवलेत काय तुम्ही? प्रयोग सुरू करा ना लवकर. हो ना, 4चा प्रयोग आहे. 4:45 वाजून गेले, अजून प्रयोग सुरू नाही झाला. मग काय असं किती वेळ बसून राहायचं? शांत राहा सगळं, शांत राहा. काय शांत राहा? ही काय यायची वेळ झाली का? आलोय ना. घड्याळ बघ. संतापलेत लोक. वेळेचं काही महत्व आहे की नाही? अजून जर थोडा वेळ लागला असता ना तर काय गेलं असतं? काय गुलाम आहे का मी यांचा? नाटकाचं तिकीट विकत घेतलं म्हणजे काय कलाकाराला विकत नाही घेतलं या प्रेक्षकांनी? दर्शकांच्या प्रेमावर जगतो आपण. ते मायबाप रसिक अन्नदाता आहेत आपले. हो, पण तशी चोख कला देतो आपण. चोख आणि दर्जेदार अभिनयाच्या जोरावर प्रेम मिळवलंय मी. भीक नाही दिली या प्रेक्षकांनी मला. हे झाले असल्या फालतू प्रेक्षकांची गरज नाही मला. चला चालते वा, मला शिकवतायत. या मायबाप प्रेक्षकांना तुच्छ समजतोस तू? यांच्या अन्नावर जगतो आपण. या प्रेक्षकांसाठी तुम्ही माझ्यावर हात उगारलात. माझ्यावर रंगमंचावर स्वतःची प्रतिष्ठा निर्माण करणाऱ्या, शेकडो हाऊसफुलचे प्रयोग माथ्यावर मिरवणाऱ्या मला अपमानित करता. खूप तोरा आहे ना तुम्हाला? तुमच्या मेकअपमुळे मला यश मिळालं म्हणून बघाच. ए पडदा उघड. उघड रे पडदा. केशव, आता
आम्ही अपमानाचं हद्दपारीचं जीणं जगू शकत नाही. हातावर हात बांधून सदरेवर नुसता फेराही मारू इच्छित नाही. आमच्यावरील आरोपांना आबासाहेबांचं उठसूट कबुली जबाब देणं आम्हाला मंजूर नाही. आमच्या काळजात वळवा पेटलाय. आम्ही जर असे सहन करत राहिलो तर लोकांना वाटेल आम्ही नादान आहोत, लाचार आहोत, भ्याड आहोत, शंड आहोत. नाही, या सगळ्यातून बाहेर पडायलाच हवं आणि तेही आत्ताच. सगळ्या मोगल बिलामतीची होळी करायची असेल तर आई जगदंबेच्या साक्षीनं आमच्या मनगटाच्या जोरावर मोगलांच्याच मुलखात मुसंडी मारून आमच्या हाताला स्थापन केलेल्या स्वराज्याचे राजे म्हणून आबासाहेबांना उठेट देऊ. तेव्हाच आमच्या काळजातला वणवा शमेल. चेहऱ्याला रंग न लावता वाजणाऱ्या या टाळ्या ऐकू येत आहेत ना? मला प्रेक्षकांची नाही, प्रेक्षकांना माझी गरज आहे. लक्षात ठेवा. केशा, मी काय म्हणतो, आपण आपली चूक आधी सुधारायला पाहिजे रे. आपली चूक, आपली चूक, हट हट भुसनळ्या, हट. आपली चूक म्हणजे केशव चुकला असं म्हणायचं का तुला? अरे बाबा, माणूसच चुकतो आणि चूक कबूल करण्यात कसला आलाय कमीपणा रे? अरे एका लहान गावातून आलो आपण, धमाके म्हणून आलो ना, ऐका ना केशा. पण मला सांग, जर बाबा भेटले नसते तर हे सगळं शक्य होतं का? वच 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 काय कमी सवय केली का म्हाताराची? काय फुकट केली का रे? नाही, मला सांग केशा, हा सगळा थाटमाट मिळालाय तो कोणामुळं? बाबांमुळे. स्वतःच्या हिमतीवर मोठा झालाय केशव मल्हारराव इनामदार. का रे? हा, याला कळत तू म्हाताराची बाजू घेतो. केशा, अरे बाबा खरं सांगतो. मी म्हणजे कचरा? मी कचरा आहे? मी केशव मल्हार इनामदार म्हणतो मला शेकडो. केशव, अरे हे सगळं काय आहे? इकडे बघ, इकडे बघ, बघ माझ्याकडे. केशव, एक सांगू, ऐकशील? सोडणार आहे सगळं. अरे तू तुझी योग्यता अनेक वेळा सिद्ध केली आहेस. ते द्वारकाजी आहेत ना, ते तुझ्या यशाचं क्रेडिट घेऊ पाहतायत. आणि ती मीनलला तर तिच्या नवऱ्याने टाकूनच दिलंय, तेव्हा ती आता तुला अडकवायचा प्रयत्न करते. केशव, आपण दोघं मिळून. मला तुझ्या सोबत हवे. सैबर होतो का तू जवळ नसली की? तुम्हाला जवळ हवे, जवळ, आणखी जवळ. मिनल, केशू थांब. केशू प्लीज. केशू ऐक ना. मिनल, केशू. येऊ का?
चुकलं ना काय पाहिलं ते चुक ए तुला पण वाटतं माझी चूक आहे हा नाही चुकलो आता काय नाक घासू हा का ओढा बशा काढू हा ए माने मला मी काय ते चिमटभर एवढा माणूस आहे आत्मसन्मान आहे का नाही मला हा अरे साला त्यांनीच मला घडवला त्यांनीच फोडून टाकला मी काय पराठा होतो का हा बाबांनी असं धरून फडफडत नेला असताना माझी चामडी उधळली असती ना काय बोललो नसतो मी पण सगळ्यांसमोर काना खाली हे बघ मिळेल आपले कौटुंबिक संबंध वेगळे आणि व्यावसायिक संबंध वेगळे काय अंतर असायला पाहिजे का नाही दोन्हीमध्ये तू बदलशील मला तू बदल ना मला हा इथून गेल्यापासून एकटा पडलोय ग मी खरं सांगतोय मिनल माझ्याकडे बघ ना बघ ना माझ्याकडे बघ ना हात सोड हात सोड तुझा स्वतःच्या पायावर धड उभा राहता येत नाही आत्मसन्मानाच्या गोष्टी करतो तू आत्मसन्मान असल्या माणसाला आधी सन्मानानं जगावं लागतं कळलं आत्मसन्मानाच्या गोष्टी सांगतोय हे एक आत्मसन्मान असलेल्या व्रतस्थ रंगकर्मीचं घर आहे बिहार बार नाही निघेतून पुन्हा या पवित्र घरात पाऊल टाकायचं नाही निघेतून अगं नॅपकिन कुठं आहे हे काय बाबा का हसायला काय झालं तुला फॅशन बदलली की काय कसली फॅशन अहो कुर्ता उलटा घातलाय तुम्ही अरे खरंच की म्हणतात ना विचाराप्रमाणे माणसाचे आचार्य बदलतात तसं झालंय बाबा आज जरा जास्तच लवकर निघतायत हे बघ बेटा कर्तव्यात कसूर होता कामा नये मेकअपांचं काम काय हिरोच्या आधी अर्धा तास सेटवर पोहोचणं बस आपण पोचायचं अगं जुन्या सवयी संस्कार आहेत अंगामध्ये इतके रुळलेत ना कारल्यात तर कडवटपणा कधी कमी होतो का तसं झालंय शरीरामध्ये मुरलंय अहो पण वयोमानाप्रमाणे कलावंताला कधी वय नसतं म्हणजे माझं वय झालं मी कबूल करतो पण मनानं मी अजूनही तरुण आहे चल चल बोलत नसू नको तू ना ती बॅग दे चल चल रे केशव बाबा आधी कुर्ता सरळ करा हो करतो करतो अरे शू टाइम થઈ गया यार अजून नाही आला हे कसे होणार ए शांताराम भाई सूचे यार हा तुझे हिरो अजून नाही आला टाइम बघ काय झाला यार कशा काम होणार ए बघ तू बोलले ना म्हणून मी 50% पैसे टाकले याच्यामध्ये माझा पहिला पिक्चर नाही हा खूप पिक्चर केले याच्या आधी प्रत्येक हिरोला एकदम असा सरळ ठेवून दिलाय मी हे बघा द्वारकाजी आले अहो एवढा मोठा माणूस देव माणूस सिनियर माणूस पण जे कॉल टाइम देईल ना ते कॉल टाइमला बराबर येणार द्वारकाजी काय झालं आज एवढे नर्वस का नाही काय नाही नाही द्वारकाजी काहीतरी लपवत आहात तुम्ही नाही एकाला देतो थांबा काय दादा बरं ना हो दादा हा शाह साहेब नमस्कार अरे काय नमस्कार किती लेट केला आम्ही केव्हापासून रेडी आहे शाह साहेब ऑफिस मध्ये वेळेवर यायला कारकून नाही मी अरे कलाकार आहे चला
तयार आहे मी. चला 100 माणसं खोळंबली आहेत. म्हणालो ना तयार आहे मी. तुम्ही कशाला बोलण्यात वेळ वाया घालवताय? चला सुरू करू. हा 1 मिनिट. रमेश दादा. हा सर. हे रमेश दादा, माझे पर्सनल मेकअप मॅन. अरे पण द्वारकाजी असताना इथून पुढे माझा मेकअप रमेश दादाच करतील. केशव, असं वागणं तुला शोभत नाही. तुम्हाला असं बोलणं शोभतं का शांतारामजी? काय जगात सगळ्यांना सगळं कळतं, मीच काय तो वेडा. रंगकर्मी यांची तत्व, निष्ठा, प्रामाणिकपणा माझ्यात नाहीच ना. मला वाटतं तू एका ज्येष्ठ रंगकर्मीचा अपमान करतोयस मोठा. शांतारामजी, मला वाटतं जिथं आपला अपमान होतो तिथं थांबू नये माणसानं, निघून जा. केशव, हे बरं नव्हे. नाही, मला सांगा, मी थांबायचं की नाही? पहिलं आणि शेवटचं सांगून ठेवतोय, मला दुसरा मेकअप मन सेटवर चालणार नाही. कळवा मला. हाय मी. चला. हे बघा, केशवला कुणाशी कसं बोलावं याचा पाचपोच राहिलेला नाहीये. तुम्ही शांत व्हा. चालायचं अजिबात चालणार नाही. मी त्याला आत्ताच्या आत्ता. काही करू नका, काम चालू ठेवा. सेटवर नायकच निघून गेला तर लाखोचं नुकसान होईल. पण द्वारकाजी, तुमचा अपमान कामापेक्षा मोठा नाही. काम महत्वाचं. काम चालू राहिलं पाहिजे. मला वाटतं केशवला सेटवर बोलून घ्या. मी सेटवर जरी नसलो तरी कायम तुमच्या बरोबर आहे शांतारामजी. फिल्म महत्वाची, ती पूर्ण झाली पाहिजे. बाबा, हे काय? संपलं शूटिंग? पॅकअप झालं इतक्या लवकर? माझ्या आठवणीत इतक्या लवकर तुम्ही पहिल्यांदाच आलात.
आणि आणि हे सगळं काय? कोणी टाकला रंग? अंतरंगच बेरंग झालाय. हा वरवरचा रंग घामाने पाण्याने निघून जाईल. पण आता पूर्ण विरामाची वेळ झाली. बाबा, अनेक प्रश्नांनी माझ्या अपेक्षांवरच पूर्ण विराम लावलेला. नटराजा, मायबाप रसिकांना, शक्य होईल तेवढं प्राणपणानं निष्ठेनं मी आपली सेवा केली. रंगकर्मीचं व्रत चालवलं. पण आता मला निवृत्ती द्या. आजवर चेहऱ्यांची सोंग रंगवली, पण आता थकलो. यापुढे मी कुणाचाही मेकअप करणार नाही. बाबा, मला माफ करा. तू जास्ती काय ऐकू नकोस, नाहीतर ते फार जिगजिग होईल. ओके, कळलं ना? तू फक्त हे कर. ओके ओके, ठीक आहे, चालेल. गुड मॉर्निंग. तू जा. बोला. काय? ही जी बाईक ही इथून येते आणि समोरून तुम्ही येता. तुमच्या दोघांची टक्कर होते. आणि म्हणजे मग इकडं माझा ऍक्सिडेंट होतो आणि मग तुमचा हात. मग मी हॉस्पिटलमध्ये जातो आणि मग नंतर आपण खालून एक पॅन घेऊ. आणि मग तुमची हिरोईन असते, ती नर्स असते, मी तिच्या प्रेमात पडतो. असले फालतू सीन नका सांगत जाऊ. काहीतरी नवीन, काहीतरी चांगलं करा, मला शोभणारं करा, डिझाईन करा, काहीतरी चांगलं करा. पण तुम्ही करा, बघा ना काहीतरी. अरे तूच काय, संपूर्ण इंडस्ट्री वैतागली आहे केशवला. आज बघतोच त्याला. निर्माते आले, बोला त्यांच्याशी. कसं चाललंय शूट? काय नाही, फालतू सीन सोडून द्या. चावून चावून चौथा झालेली सीन आहे. एक काम करा, डिरेक्टर बदलून टाका, मग करू. त्यापेक्षा मी एक काम करतो ना, मी हिरोज बदली करून टाकतो. तुझा पॅकअप झालाय, तू जाऊ शकतोस. सॉरी हा. ही का वेळ झाली गायची? हा, कधीची वाट बघतोय मी. मेकअप बंदी कलाकाराच्या आधी सेटवर असलं पाहिजे ना. हे द्वारकाजीना जमायचं, आपल्याला नाही जमणार. आधीच कधीतरी शूटिंग करणार, त्यातूनही कटकट. ए, नीट काम करायचं ना, वेळेत यायचं. मग जमायचं नाही. एक काम करा, दुसरा बघा, मी निघतो. माझ्याकडनं तिच्या. बोल केशव. मी शपथ घेतो, कुठलाच त्रास होणार नाही. एक चान्स द्या. मी हात जोडतो शांतारामची.
जो मुलगा आपल्या बापाला लाथ मारतो ना, शांतारामजी हे बघा, तो मुलगा स्वतःच्या पायावर कधीही उभा राहू शकत नाही. ए रेवती, एक मिनिट. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. मी मार्केटमध्ये चालणाऱ्या आणि सेलेबल फेस सोबतच पेअर करते. आणि केशव, तू सेलेबल नाहीस. कळलं? निघायचं इथून. बाय. सततची धावपळ, शूटिंग, प्रयोग, वर दारू, जरा जपायला हवं. तेच तर कठीण आहे डॉक्टर. विठोबा, कठीण कसं आहे? त्यांनी जास्त दारू प्यायली तर त्यांच्या जीवाला धोका आहे. काळजी घ्या. केशव, त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे.
केशव केशव डॉक्टर 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 सिस्टर स्विच ऑफ बद्दल सांगायचं झालं तर एका लहानशा गावातून अभिनयाचं वादळ मनात घेऊन आलेला तो म्हणजे रंगभूमीसाठी आणि प्रेक्षकांसाठी वरदानच ठरला होता. असा चांगला आणि सहकलाकाराला साथ देणारा कलाकार आपल्यातून निघून गेला. बरीच वर्ष एकत्र काम केलं आम्ही. खूप काही शिकवून गेला केशव. मला वाटतं आता शेवटचा विधी सुरू करायला हवा. बरोबर आहे, कारण गर्दी अशीच वाढत राहिली तर स्मशानात पोचायला आपल्याला मध्यरात्र होईल. सगळं पटतंय मला, पण हे सगळं एखाद्या रंगकर्म्याला साजेल अशाच रीतीने व्हायला हवं ना. रसिका प्रेक्षक, आता झालेल्या बातमीवर नटवर्य केशव मल्हारराव इनामदार यांचं दुःखद निधन झालेलं आहे. आपण सर्वांनी उभं राहून त्यांना श्रद्धांजली द्यायची. द्वारकाजी ऐकताय ना, यायला हवं तुम्हाला. जे झालं घडलं ते संपलं. महानिर्वाणाची वेळ आहे. केशवच्या निधनानं एक पर्व संपलंय. अहो, तुम्ही त्याचे गुरु आहात आणि गुरुचं हृदय आईसारखंच असतं. रंगकर्मींची महान परंपरा आहे, ती पाळायलाच हवी ना.
रंगमंदिराच्या महाद्वारात महानायक आपली वाट पाहतोय. बाबा, मी दुर्दैवी. तुमची शिकवण, तुमचे संस्कार विसरले. कल्पवृक्षाच्या छायेखाली मी करवंटी मागितली, पण मी वचन देतो, पुढच्या जन्मात तुमच्या स्वप्नातला, तुम्हाला हवा तसा, तुमच्या शिस्तीत जोपासलेला रंगकर्मी होऊन दाखवीन. मला माफ करा बाबा. केलंत ना? बाबा, मला माफ करा बाबा. मी रंगकर्माची तत्व, आदर्श, कर्तव्य सार विसरलो. मला माफ करा बाबा. संस्कारांची कधी न केली चिंता, खंतन चारित्र्याची. आयुष्यावर पुरी लगटली माळच दुष्कृत्यांची. त्या माळेतून नित्य मोजतो मी कृतकर्मांच्या घडी. वाहतो ही दुर्वांची जुडी. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. बाबा, तुमच्या परिस्पर्शानं मी मुक्त झालो. त्रिवार वंदन बाबा, शतवार वंदन.
इथं बाबांची बाबा सच्चे रंगकर्मी होते ना काका. हिरो सेटवर पोचण्यापूर्वी मेकअप मॅन सेटवर येतो ना. बाबा आलेत. बाबा कर्तव्यात चुकणार नाही.